131व्या घटना दुरुस्तीसह 3 विधेयकांवर आज मतदान पार पडणार आहे। विधेयक मंजुरीसाठी सभागृहात उपस्थित 2/3 खासदारांची सहमती यासाठी आवश्यक आहे। महिला आरक्षणावरून आज पुन्हा संसदेमध्ये रणसंग्राम पाहायला मिळेल। महिला आरक्षणाला जनगणना आणि पुनर्रचनेसोबतच जोडण्यास काहींचा विरोध आहे। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेलं आहे। आज 4 वाजता हे मतदान होत आहे। काल सुद्धा असाच गदारोळ आपण पाहिलेला आहे आणि आज सुद्धा मोदींच्या आवाहनाला विरोधक प्रतिसाद देतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि याच लोकसभेमध्ये मांडल्या जाणाऱ्या 3ही विधेयकांवरील विरोधक मतदान करणार आहेत। विरोधात बहिष्कार न टाकता विरोधामध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतला गेलाय। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं कळतंय। राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये बैठक पार पडली आहे। लोकसभेमध्ये मांडल्या जाणाऱ्या 3ही विधेयकांविरोधात विरोधक मतदान करणार आहेत। विरोधक मतदान करणार की नाही इथपासून चर्चा होती, इथपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं। मात्र आता आज जे विधेयक लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे त्या लोकसभेमध्ये मांडल्या जाणाऱ्या 3ही विधेयकांविरोधात विरोधक मतदान करणार आहेत। बहिष्कार न टाकता विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला गेल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती आहे। ही बैठक झाली। राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये ही बैठक झाली आहे आणि याच बैठकीची ही दृश्य आपण पाहतोय। या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे, बहिष्कार न टाकता विरोधामध्ये मतदान करण्याचा निर्णय आज घेतला जाणार आहे। आणि आता याचवरून हे स्पष्ट होईल की सत्ताधारक आणि विरोधक किती मतविभाजन कसं होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। हे सगळं आज 4 वाजता चित्र एकूणच क्लिअर होईल। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहे। शिवाजी, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, काय घडलं विरोधकांच्या बैठकीमध्ये? एकंदरीत जर पाहिलं गेलं तर विरोधक आजही आक्रमक आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विरोधात मतदान करणार आहे। 2 शक्यता आता निर्माण झालेल्या आहेत। महिला आरक्षण जे आहे श्रद्धा ते मंजूरच होणार आहे। एकतर आज जर विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात 2/3 बहुमतासाठी मतदान केलं तर हे जे सध्या आणलेलं विधेयक आहे ते नामंजूर होईल। मात्र जे सरकार आहे, सध्या जे सत्ता विरोधक आहेत ते महिला आरक्षणाला विरोध करत नाहीये। दुसरा मुद्दा यामध्ये हा आहे की जे डिलिमिटेशनचं विधेयक आहे त्याला जर मंजूर करायचं असेल तरी साध्या बहुमताने मंजूर होतं। मात्र जे पूर्वीचं 2023 ला मंजूर करण्यात आलेलं विधेयक आहे ते या ठिकाणी लागू करण्यात आलंय सरकारकडनं आणि त्यामुळे एकंदरीत सरकारची जी मनीषा आहे महिला आरक्षण लागू करण्याच्या संदर्भामध्ये ती स्पष्टपणे दिसते आहे। 2 मुद्दे यामध्ये प्रकर्षाने दिसतात। एक 2023चं जे महिला आरक्षण विधेयक आहे ते मंजूर झालेलं आहे आणि केंद्र सरकारने त्याच्या संदर्भात कालच गॅजेट जारी केलेलं आहे। म्हणजे एक मुद्दा असा आहे की जर आजचं विधेयक मंजूर झालं नाही तर जे 2023 ला मंजूर करण्यात आलं होतं ते विधेयक लागू झालेलं आहे। मात्र त्याच्यासाठी जी सध्या सुरू असलेली जनगणनेची मोहीम आहे ती 2029 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं आता 2023चं विधेयक लागू आहे। 2001 सध्या जी सुरू असलेली जनगणना आहे त्याच्यानुसार 2029 पर्यंत ही जर जनगणना सुरू झाली, मंजूर झाली, त्याच्यानुसार परिसीमन झालं तर हे विधेयक 2023 नुसार लागू केलं जाईल। दुसरी गोष्ट अशी आहे, सध्याचं जर फेटाळण्यात आलं विधेयक तसं पाहिलं तर विरोधक महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये विरोधक नाही आहेत। मात्र जे परिसीमन विधेयक याच्याशी जोडून आलेलं आहे ते साध्या बहुमतानेही मंजूर होऊ शकतं। या विधेयकाच्या बाबतीमध्ये सध्या ते विरोधात आहेत। त्यामुळे आजचं विधेयक जरी फेटाळलं गेलं तरी 2023चं जे विधेयक आहे ज्याच्यामध्ये सध्याची जी जनगणना आहे त्यानुसार ते लागू केलं जाणार आहे। बरोबर, आणि हे सगळं चित्र आता 4 वाजता स्पष्ट होणार आहे। या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट शिवाजी घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।